नागपूरमधल्या श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल हृदय रुग्णांसाठी वरदान ठरतंय। हृदयाशी संबंधित आजारांवर आळा घालण्यासाठी हे रुग्णालय कार्यरत आहे। डॉक्टर प्रदीप पाटील यांनी स्पेशल रुग्णालयाची स्थापना केलेली आहे। ऑपरेशन शिवाय हृदयाच्या ब्लॉकेजेसवर उपचार यामध्ये केले जातात। EECP आणि ACT सारख्या तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जातो। डॉक्टर प्रदीप पाटील हे 2004 पासून EECP आणि ACT या दोन उपचार पद्धतींद्वारे बायपास आणि अँजिओप्लास्टी टाळण्याचं मोलाचं कार्य करतात। हार्ट अटॅक टाळणं, दररोज 2,500 लोकांचा जीव घेणाऱ्या या जीवघेण्या आजारापासून भारतीयांचं संरक्षण करणं आणि सर्वांना परवडू शकणारी अत्यंत प्रभावी अशी उपचार पद्धती उपलब्ध करून देणं हे त्यांचं ध्येय आहे। ज्यांना महागड्या शस्त्रक्रिया परवडण्यासारख्या नाहीत किंवा ज्यांना शस्त्रक्रियेची जोखीम आणि त्यापासून होणाऱ्या वेदना टाळायच्या आहेत त्यांच्यासाठी ही उपचार पद्धती वरदान आहे। याबद्दल स्वतः डॉक्टरांनी काय नेमकी माहिती दिली आहे पाहूया। मी स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केलं डॉक्टर प्रदीप पाटील यांच्याकडे। त्यांनी 20 सलाईन व 35 मशिनरी, त्या अनुषंगाने माझं ट्रीटमेंट फार चांगलं झालं। आणि त्या अगोदर मला 2011 मध्ये माझे ब्लॉकेज होते आणि त्यानंतर पुन्हा 2024 मध्ये सुद्धा ब्लॉकेज होते। त्यानंतर इंजिओ केल्यानंतर डॉक्टरनी बायपास सर्जरी सांगितलं होतं, परंतु मी ते न करता डॉक्टर पाटील सरांकडे ट्रीटमेंट केलं। तेव्हा त्यांनी मला 20 सलाईन व 35 मशिनरी लावून सनेनी माझा उपचार केला। त्यामुळे मला आता फार चांगलं वाटत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।